ठाणे चंदनवाडी येथे स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा। स्वामी भक्त आणि स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कदम यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामींच्या प्रसादिक चर्म पादुका नागरिकांच्या दर्शनासाठी शनिवारी चंदनवाडी येथे ठेवल्या होत्या। महेश कदम हे स्वामी भक्त असून गेली 15 वर्ष ते स्वामींच्या चर्म पादुका भक्तांच्या दर्शनासाठी चंदनवाडी विभागात घेऊन येतात। स्वामींच्या महिला भक्त सुंदराबाई काडगावकर यांना स्वामींनी या पादुका दिल्या होत्या। हरणाच्या गाठडीच्या या चर्म पादुका असून स्वामींच्या 22 वर्षाचा अवतार कार्यात ह्या पादुका दिल्या होत्या। स्वामींचे अवतार कार्य संपल्यानंतर आणि कालांतराने सुंदराबाई काडगावकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नातवाला स्वामींनी गाणगापूर येथे दृष्टांत देऊन सुंदराबाईंच्या पेटीमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असून त्यामध्ये चर्म पादुका असल्याचे सांगितले। त्या ह्या पादुका असून त्या पादुका नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। स्वामींच्या पादुका जिथे दर्शनासाठी ठेवल्या जातात तिथे स्वामींचे अस्तित्व असते अशा भक्तांच्या भावना आहेत। या पादुका दर्शनाबरोबरच भक्तांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आले होते। या पादुकांच्या दर्शनासाठी दूरवरून नागरिक आले होते तर काही भक्त कर्नाटक बेळगाव येथून आले होते। शक्य ही शक्य करतील स्वामी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांच्या सेवेकरी म्हणून ज्या सुंदराबाई काडगावकर होत्या त्यांना प्रत्यक्ष रूपात त्या प्रासादिक चर्म पादुका दिल्या होत्या। त्या प्रासादिक चर्म पादुकाचा दर्शन सोहळा आज ठाण्यातील चंद्र विभागामध्ये आपण ठेवलेला आहे। मला आनंद वाटतो या गोष्टीचा की मागच्या जन्मातली काहीतरी पुण्य ह्या जन्मी कुठेतरी उपयोगी येत आहेत आणि स्वामी आमच्याकडनं ही सेवा करून घेत आहेत। ही सेवा माझ्या एकट्याकडनं करून घेत नाही आहेत, विभागातील सगळ्या नागरिकांच्या वतीने हा जो कार्यक्रम आपण राबवतो यंदाच हे 15वं वर्ष आहे। आणि स्वामींनी जेव्हा त्यांची समाधी घेतली तेव्हाही सांगितलं होतं हम गया नहीं जिंदा आहे। आणि आता गेल्या ह्या 15-20 वर्षापासून स्वामींची प्रचिती अनेकांना आलेली आहे। म्हणजे तळागाळातला नागरिक असो, एक मनुष्य असो किंवा गडगंज व्यक्ती असो, सगळ्यांसमोर सगळ्यांना स्वामींचं नतमस्तकच व्हायचं आहे। आणि आज या कार्यक्रमाचं 15 वर्ष असल्यामुळे आपण बघतायत की सगळं एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे। हा कार्यक्रम हा महेश कदम एकटा करत नाही आहे, हे चंदनवाडीची जनता करते आणि हे आयुष्यभर हे कार्यक्रम स्वामी आमच्या या चंद्र जनतेकडनं करून घेणार आहे। आम्ही अशी स्वामींकडे प्रार्थना केली। सर, स्वामींच्या पादुका आणल्या म्हणजे स्वामी स्वतः तिकडे अस्तित्व उपस्थित आहे असं समजलं जातं, काय सांगाल? एक सकारात्मक एनर्जी येते आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी या विभागामध्ये एक छोटं स्वामींचं चमत्कारिक मठ याची स्थापना स्वामींनी आमच्या सगळ्यांकडे करून घेतली। आज या श्री स्वामी समर्थ महाराज उपाट्रस्ट मठाचे प्रमुख सल्लागार ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात ह्या ठाणे शहरामध्ये या विभागामध्ये भविष्यात एक भव्य दिव्य मठाचं स्वरूप चांगलं उभा राहणार आहे। आणि आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय की लवकरात लवकर आज ही सेवा आमच्याकडनं स्वामी करतायत। अजून भव्य स्वरूपात आमच्याकडनं सेवा या विभागातील नागरिकांच्या सेवा करून घ्यावी। एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की इथे उत्तर भारतीय समाज पण खूप आहे, पण मला एक गोष्ट आनंद वाटते की गेल्या 5 वर्षापासून इथे प्रत्येक उत्तर भारतीय समाजामध्ये प्रत्येक लोकांकडे स्वामींचा फोटो आहे आणि सगळे अहोरात्र स्वामींची सेवा करतायत। हे मागच्या जन्मातलंच काहीतरी आहे ते ह्या जन्मात आमच्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत आहेत। पादुका दर्शनाचा तुम्ही भंडारा ठेवला आहे, काय सांगाल? अन्नदान हे श्रेष्ठदान आहे आणि मी तर संकल्प, मला तर आनंद आहे की माझ्या हातून दररोज अन्नदान व्हावं। कुठेतरी प्रत्येक गोष्टीला काहीतरी निमित्त असतो। आज हा अन्नदानाचा यज्ञ चालू आहे। 500 लोकांपासून सुरू झालेला यज्ञ आज 10,000 लोकांपर्यंत चालू संपलेला आहे। भविष्यात 10,000चे 10 लाख व्हायला वेळ लागणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे स्वामी 10 लाख लोकांपर्यंत अन्नदानाचे व्यक्ती आलं महाप्रसादासाठी तरी कुठली गोष्ट कमी पडून देणार नाही, एवढा आत्मविश्वास फक्त स्वामी शक्तीमुळे आहे।